गणपती महादेव की यावर प्रभु रामचंद्र भगवान पवन सूत हनुमान बोलो भाई सब संतन बोलो भाई सब भक्तजन की अपने अपने माता पिता की छत्रपति शिवाजी महाराज की भारत माता की गंगा माता की गो माता की श्री गुरुदेव दत्तात्रेय महाराज की अवधूत चिंतन गुरुदेव हरावया कळीचे दोष हरावया कलीचे दोष साचते अंश श्रीहरीचे म्हणोनी सामर्थ्य अंगे वागविती जगी निभ्रांत भक्ती लेणे लेवऊनी भक्ती लेणे लेवऊनी विचरती माया लागवी म्हणोनी सामर्थ्य अंगे वागविती जगी निभ्रांत निळा म्हणे संदेह नाही निळा म्हणे संदेह नाही यदर्थी काही त्रिसत्य म्हणून सामर्थ्य अंगे वागविती जगी निभ्रांत पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचं विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका समचरणं सरोजं सांद्र नीलाबुधाभं जगननिहितपाणि मंडलं मंडलानां तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्ष्यभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि आता हृदया फुले चौफाळून भले भले बैसो पावले शिवगुरूंची आत्मरूपगणेशू केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदृष्टी चरण श्री गुरूंचे जयाचे आठवे शब्द सृष्टी अंगवेचे सारस्वत अगवेची वेसी वकृत्व गोडपणी अमृताती पारुणेने रस होती ओळंगणी अक्षरासे भावाचे अवतरण अवतरती खुणदे हाता चढे संपूर्ण तत्वभेद श्री गुरुचे पाय हृदयी गिवसीत जाय एवढे भाग्य होय उन्मेषासे ते नमस्कारोनी आता जो पितामहाचा पिता लक्ष्मीचा भरता ऐसे म्हणे नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपन देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्र जननी देवाची हे अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभूज तेजस्प्रदिक् प्रदेशं विधेन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा
जगापुढे मांडायचं आहे की देव आणि संत वेगळे नाहीतच. ज्ञान संदेह नाही. यदर्थी काय त्रिसत्य, हे त्रिसत्य आहे. देव काय, संत काय, देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा. जागृती देणं या अभंगाचा खरा अर्थ आशय आहे. त्या गोष्टीचा विचार आपल्याला करत असताना निळवाऱ्याचा शाब्दिक विचार फक्त तुमच्याकडे ठेवतो. हरावया कलीचे दोष. या जगामध्ये कलीमध्ये होणारे जे दोष आहेत, ज्या रोज पेपरला, टी व्ही चॅनलला आणि इंस्टाग्रामला किंवा अन्य चॅनलमध्ये आपण सगळे पाहता, कलियुगामध्ये होणारे हे अत्याचार असतील, भ्रष्टाचार असतील, हिंसाचार असतील, हे सगळे प्रकरण आपण पाहतो. काय कारण असेल असं? माणसाच्या मनोवृत्तीला परिवर्तन करणारं हे कलीचं युग प्रवर्तक आपलं म्हटलं जातं. हे बदलणारं शक्य नाही. कलीचे काही दोष आहेत आणि त्या दोषकृत्यर्थाने आम्हाला या सगळ्या गोष्टीला सामोरं जावं लागणार. पण हे कलीच्या या दोषाला मुक्त करण्याकरता संत कार्य येतात. हरावया कलीचे दोष. व्यक्तीचे नाही बरं का, बरोबर आहे का? व्यक्तीचे नाही. व्यक्तीला बदलता येईल, थांबवता येईल, त्याला अटकाव करता येईल, बचाव करता येईल. पण युगाला काय करणार? कारण युग त्याच्या पद्धतीने चाललेलं आहे. त्या युगाचे काही परिणाम आपल्याला भोगावे लागणार आहेत. मग निळोबाला ग्वाही देतात ती काही काळजी करू नका. त्या कलियुगामध्ये अशी संत वृत्ती प्रवृत्ती जन्माला येईल, उदयाला येईल आणि याच्या परिणामाने काय होईल तर या कलीतले जे दोष आहेत ते दोषमुक्त होण्याकरता ते येत आहेत. हरावया कलीचे दोष. साच ते अंश श्रीहरीचे. साच म्हणजे खरं, अंश म्हणजे भगवंताचे ते अंश, श्रीहरीचे अंश आहे असं तुम्हाला आणि मला साक्षीत्वाने सांगतात की हे संत खाली येतात ते देवाचे अंश आहे.
आणि हे देवाचे अंश आहेत. कशावरून? म्हणून सामर्थ्याने. जग परिवर्तनाचा विचार त्यांच्याकडे सिद्ध आहे, मनोवृत्ती परिवर्तनाचा विचार त्यांच्याकडे आहे, माणसं बदलण्याचा विचार त्यांच्याकडे आहे. काय करू शकत नाही, करील ते काय परिपाहे बीजन शुद्ध अंगी. ही हे सामर्थ्य येतो. मग तू निळोपारे सांगतात हे श्रीहरीचे अंश असल्या कारणाने म्हणून सामर्थ्य अंगी. त्यांच्या अंगात ही ताकद आहे, हे बळ आहे. कोणतं बळ आहे? कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम, ही ताकद त्यांच्याकडे. मग ही अवस्था असताना महाराज म्हणतात ते काय करतात? या जगातली जी भ्रांत आहे, तुम्ही आम्ही सगळे ज्या भ्रांतीत आहोत ना, ती भ्रांत सुद्धा समूळ नष्ट करण्याच्या प्रयत्नात असतो. कारण तुम्ही आम्ही ज्या भ्रांतीत आहोत, आपल्याला म्हणलं ना, या सगळ्या विषयाच्या अंधकारामध्ये आम्ही भ्रांतीत असल्या कारणाने आम्हाला आमचा खरा मार्ग चोखळत मार्ग आम्हाला कळत नाही. ती भ्रांत काढून टाकण्याचं काम संत करतात. आणि यासाठी त्यांनी काय केलं? जगापुढे यायचं झालं तर काहीतरी आचार विचार घेऊन यावं लागतं, काहीतरी गोष्ट समोर जगापुढे मांडावी लागते. निळोपारे म्हणतात त्यांनी काय केलं? भक्ती लेणे लेवोनी विचारती माया लाघवी. भक्तीचं लेणं म्हणजे अलंकार परिधान केले. भक्तीची कोणती अलंकार आहे, ती कशी परिधान केली याचा विचार करताना त्या अभंगाच्या चिंतनात होतो. विचारती माया लाघवी, ही लाघवी माया आहे. या मायेवर तिचं आरूढ होणं हे फक्त संत करू शकतात. आणि यासाठी तुम्ही कोणताही संदेह न ठेवता तुम्ही ते मान्य करा. या म्हणे संदेह नाही, यदर्थी काहीतरी सत्य. जे मी तुम्हाला सांगतोय ते सत्य सांगतोय, त्रिकाल अबाधित सत्य आहे की संत हेच देवाचे अंश आहेत आणि देवच संतत्वाने येतात. हरिओम आदिनाथ नामप्रसारक संप्रदाय श्री नागनाथ सेवा मंडळ योगेश्वरी मेघवाडी परिसरातील उपस्थित भाविक, कदाचित यामध्ये दृश्य स्वरूपाने काही मंडळी नसली, पण सहकार्याच्या निमित्तानं त्यांचं योगदान या ठिकाणी समर्पित होत असतं. याही निमित्तानं अखंड नामयज्ञ सप्ताह सोहळा आपल्या या गेल्या अनेक वर्ष, किती वर्ष त्याचा उल्लेख करता येत नाही, पत्रिकेवर लिहिलं नाही, त्याचा उल्लेख असा जेणेकरून पुढे आम्हाला सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव शताब्दी आम्हाला काहीतरी करता येईल. गेली 40 वर्षाचा परंपरा अंतर्गत ही जी मंडळी काय असेल ते असेल, पण एक स्वयंसिद्धता विचार करून आम्ही सगळेच यातले प्रमुख आणि हेच आमचे सगळे असं म्हणून एकमेकाच्या हातात हात घालून गेले अनेक वर्ष परमार्थ उपक्रम चालू केलं. चालू असलेल्या सप्ताहाचं मुख्य हेतू जर काय असेल तर पूर्वकाठा पुण्यतिथीचा उत्सव, पर्वणी काळ, संतांची पर्वणी काळ आपल्यासमोर आलेली. काही वर्षापूर्वीच या इथे आपण कार्याचं कीर्तन करून मोकळं होतो, पण एक दिवस पुढे मागे म्हणून विनंती केली तरी आपण ती स्वीकारली आणि गुरुबाकांच्या पुण्यतिथीचा उत्सव या ठिकाणी संबंधित होतो. या साऱ्या गोष्टीचा विचार करून मी आपल्यासमोर लगेचच अभंग प्रवृत्ती करता येतो. कारण मुंबईसारख्या ठिकाणी जेव्हा कीर्तन प्रवचन करायचे असतील तर त्याला वेळेचं बंधन असतं. आज जे आत्ता दिसत आहे ते 5 मिनिटानंतर, म्हणजे कीर्तन संपल्यानंतर 5 मिनिटानंतर हे दृश्य दिसणार नाही. त्यामुळे त्या गडबडीत त्या वेळेमध्ये त्या सगळ्या गोष्टी निश्चितपणे होणं गरजेचं आहे. मी अभंगाच्या चिंतनाकरता येत आहे काय जीवनामध्ये महत्त्वाचं आहे ते आपण पहिलं बघूया. जग विस्तारित आहे. जगामध्ये आज आपण जर पाहायला गेलं तर जगाच्या वेगवेगळ्या संकल्पना ज्या तुम्ही आणि मी करू शकत नाही इतक्या विचित्र संकल्पनेनं जग बनवलेलं आहे, नटलेलं आहे. आपण जरी किती विचित्र म्हणत असलो तरी बनवण्याची सुद्धा काहीतरी किंमत असावी लागेल. त्यांनी बनवलं आणि त्यांनी बनवलेलं त्याच्यामध्ये दोष काढणे योग्य नाही. अशी माणसं का आहेत तर त्याचं कारण सुद्धा त्याचा निर्णय आहे, त्याची व्यवस्था असेल. मग त्या व्यवस्थेला आपण काही बाधा आणायची नसते.
काय आहे, आपण काकडावरती म्हणणारी मंडळी अभंग सर्वांच्या परिचय आहे की ज्याच्यामध्ये भगवान परमात्म्याने या सृष्टीची निर्मिती केली आणि तोच याचा स्वयंचलित असलेलं व्यक्तिमत्व. त्याची सत्ता इतर सत्ता बदलतात, पण त्याची सत्ता आजपर्यंत बदललेली. वृक्षाचीही पान आणि त्याची सत्ता तुझी या सत्तेने वेदसी बरोबर त्यांनी सत्ता कोणाला दिली का? कोणत्या सत्ताचा आरूढ झाला का? नाही होऊ शकत. या सर्व गोष्टीचा विचार करत असताना भगवान परमात्मा एकच आहे. घडी मोडी हेळा मात्रे पाप पुण्य संचित. तो घडवतो सुद्धा आणि मोडतो सुद्धा, ही जबाबदारी. जर असं हे विश्व बनवलेलं आहे, त्या बनवलेल्या विश्वामध्ये काल परत्वे युग परत्वे त्याच्यामध्ये काही विविधता आहे. काय सापडले परिवर्तन? शास्त्रकारांनी फार सुंदर लिहून ठेवलं. मी फार विचार जास्त विस्तारित करत नाही, पण तुमच्या पुढे मांडावं म्हणून ते ठेवतो. प्रत्येक युगामध्ये कार्यप्रणाली वेगळी होती. कृतयो ध्यायतो विष्णू त्रेताया निर्गतो मध्य द्वापार या परिचर्या नाम कालोत्तर हरी कीर्तना. काय म्हटलं ते ऐका. कृतयो ध्यायतो विष्णू, कृत त्रेता द्वापार आणि कली. किती किती म्हटलंय? कृत त्रेता द्वापार आणि कली. आता चालू असलेलं कोणतं युग आहे? कलियुग आहे, बरोबर की नाही? हे कलियुग कसं आहे हे सांगायची गरज नाही, एका प्रमाणात तुम्हाला सांगून जातो. या ऐका कलीचे महिमा. पुढे असत्यासी रिझले जन पापा देती अनुमोदन आणि करीती हेळण संतांची. एकच वाक्यामध्ये सांगतो या कलीचं महिमान काय? असत्यासी रिझले जन. माणसं खऱ्याच्या मागे तर खोट्याच्या मागे. काय कशाच्या मागे लागलो? तुम्हाला काय वाटलं बुवा वेगळा आहे का? बुवा पण कशाच्या मागे आहे? आता खोटं काय आहे? खोटं काय आहे? बरोबर आहे. लटिका व्यवहार सर्व हा संसार. मग इथे काय आहे? फलकटतो संसार येथे सार भगवंत. खरा असलेल्या भगवंताला विसरलो आणि खोट्या असलेल्या संसारामध्ये असत्यासी विजले जन. त्यातच तुम्ही आणि वावरला. हे सगळं खोटं आहे हे जरी किती माहीत असलं तरी सुद्धा ह्याच्यापासून जाता येत नाही. काय त्याची लाघवी माया आहे ती त्याची त्याला माहिती. मग या कलियुगामध्ये काही दोष आहे. त्या दोषकृत्य करण्यात आपल्याला बघायचं म्हणून या अभंगाकडे येतोय. परत ऐका. कृतयो ध्यायतो विष्णू त्रेतायाम यजतो मध्य. कृतयुगामध्ये ध्यान करण्याची पद्धत होती. त्रेतायुगामध्ये यज्ञ करण्याची पद्धत होती. द्वापार या परिचर्या नाम. द्वापार युगामध्ये परिचर्या सेवा दान करण्याची पद्धत होती. आणि या कलियुगामध्ये आता फक्त हरी कीर्तन करण्याची पद्धत. मग कलियुगा माझी करावी कीर्तन नारायण. कलियुगामध्ये दुसरं काही करता येतं. अजून पुढे सांगू युग परिवर्तन युगाचा विचार सांगतो. कृतयुगामध्ये 100% पुण्य होतं. चला या खाली. त्रेतायुगामध्ये आल्यानंतर 75% पुण्य 25% पाप. कृतयुगामध्ये कसं होतं? 100% पुण्यवान. त्रेतायुगामध्ये 25% पाप 75% पुण्य. द्वापार युगामध्ये 50-50 बोला. 25% पुण्यवान आणि 50% पापाचरण. आता या कलियुगामध्ये आता बोला. कलियुगात 75% पाप आणि 25% फक्त पुण्य. म्हणजे कल्पना करा ही जग हे सांभाळलं जाते किती लोकांना. आता त्यात आपण बसतो का नाही हे बघा. की आपण पण 75मध्ये आहोत तर ही गोष्ट फार महत्वाची. काही वेळेला आपण कोणत्या गणतीमध्ये असतो हे विचार करा.
मी म्हणतो एखाद्या छोट्याशा टिटवी म्हणतात तिला, टिटवी पक्षी माहिती आहे आपल्याला, टिटवी चालू असते. ती टिटवी एक दिवस जंगलाला आग लागली. ती त्या नदीत जायची, चोचीमध्ये पाणी आणायची, ती तो वणवा लागला होता ती भिजवायची. तुम्हाला काय वाटतं, विजल जातो डोंगराला काय लागले? आणि या उन्हाच्या दिवसामध्ये अगदी सुटलेलं आलेलं ढोल नाटलं वगैरे भर 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 पेटायला लागली. ती टिटवी काही चोचीमध्ये पाणी आणायची नाही, आग विजवायची. विजणार नाही का? नाही विजणार. तिलाही माहिती नाही विजणार. तिचे प्रयत्न कमी पडले नाही, ती प्रयत्न करत होती. एका दुसऱ्या पक्षाने विचारलं, तिथे काय चाललंय? काही नाही, आग विझवतो. अगं तुझ्या एवढीशा चोचीमध्ये येणाऱ्या पाण्याने आग विझणार आहे का? ती म्हणाली, मला माहीत नाही आग विझेल नाही, पण उद्या जर सर्वे केला तर कमीत कमी आग लावणाऱ्यात माझं नाव नसेल, पण आग विझवणाऱ्यात माझं नाव असेल. काय कल्पना करा, कशात आम्ही बसतो. जग सुधारण्यात आम्ही आहोत की जगाला बर्बाद करण्यात आम्ही आहोत? देशाचं रक्षण किंवा देशाचं गौरव करण्यात आम्ही आहोत की देशाला मानहानी करण्यात आम्ही आहोत? मग विचार करण्यासारखा प्रश्न. साध्या साध्या गोष्टी मी परत म्हणतो, ते प्रवचन फार ऐका, थोडं ऐका, पण ते वागण्यामध्ये प्रयत्न करूया. करूया असं म्हणतो, करा मी म्हणतो. आम्ही वागण्यात काहीतरी प्रयत्न करूया की ज्या योगे आम्हाला काही करण्यामध्ये, या विश्वाच्या घडामोडीमध्ये आम्हाला काही हातभार लावता येईल का, चांगलं काही करता येईल का, या गोष्टीकडे विचार करा. कारण जगात विस्तारित 75% हे पापाचरण चाललेलं असताना 25% आज आधार आहे. आणि तोच जर आधार आमचा कमी झाला, त्याची संख्याबळ कमी झाली, तर मला नाही वाटत की हे जग राहायला म्हणजे टिकेल म्हणून. कारण विस्तार करताना आपण म्हणतो, ज्या एक पापाचा घडा भरला की त्याचा काय होतो? नाश होतो, वेळ लागत. मग इथं या जगाला स्थिर करण्याकरता कोण आहे, कोण कार्य करतो? भगवंत कार्य करतो. या भगवंताचे आश्रयित असलेले संत कार्य करतो. आज तुम्हाला आणि मला शांतपणे जगण्याच्या मनोवृत्तीवर ठेवतात. विद्रोही आम्हाला तयार करत नाही, आम्हाला चांगल्या सक्षमतेनं तयार करतात. हे जर विचार परिवर्तनाचा कोण विचार करत असेल तर संत करतात. म्हणून या जगामध्ये संत कशासाठी येतात, काय येतात, या गोष्टीचा विचार आज आपल्याला करायचा आहे. निरोपाने जगात पाहिलं आणि जगाच्या लोकांना आपल्या संतांचा महिमा कळावा, त्याची महती कळावी, म्हणून आजच्या पाहुण्यातून त्याचा विस्तार आहे. आणि तो विस्तार करत असताना निरोपाने जगापुढे सांगितलं की संत या मृत्यू लोकात जर कशासाठी येत असतील तर त्याचं पहिलं कारण आहे अभंगाचं पहिलं चरण.
विस्तारित जर आपण विचार करून गेलो, वाईट गोष्टीचा इतका परिणाम आहे की विस्तार पहिला तर वाईटाचा जास्त आणि चांगल्याचा कमी. आपण सगळे शेतकरी असा असं म्हणतो, कलम लावायचा असेल एखादा हापूस आंब्याचा, आम्ही डायरेक्ट लावत नाही. काय करतो आपण, 2x2चा खड्डा बनतो, बरोबर आहे, आतली सगळी माती बाहेर पडते. मग काय ते असेल त्याच्या संग्रहाप्रमाणे कोणती माती टाकायची, त्याच्यात औषध कोणतं टाकायचं, शेणखत किती टाकायचं, इतकं काय काय टाकायची, लाल माती असावी, हे सगळं करून सुद्धा लावलेल्या त्या आंब्याच्या झाडाला वेळेवर खत पाणी देणं, बकरी म्हणजे ढोरापासून गुरापासून त्याचं संरक्षण करणं, वेळोवेळी त्याला येणाऱ्या खोडकिड्यांपासून त्याचं रक्षण करणं, फवारणी करणं, तेव्हा कुठं ते आंब्याचं झाड होतं आणि मग त्याला फळ लागतं. त्याच्याबरोबर एक दुसरी वनस्पती आहे, बेशरद. मी शिवी नाही दिली, त्या वनस्पतीचं नाव घेतलं, काय बेशरद ही वनस्पती आहे. ऐकली तुमच्याकडे? तिला काय करायचं असतं मला लोक, एवढी जरी काठी तिची राहिलेला तुकडा नुसतं पाण्यात टाकला तरी ते उगवतं, त्याला तोडलं तरी ते जिवंत राहतं. जरा सुद्धा तुकडा मिळाला त्याला तरी सुद्धा त्याच्यात वाढ होते. म्हणजे काहीही मशागत न करता नुसतं फोपावतं. तिचं नाव काय, बेशरम. नावच तुझं बेशरम. आता काय करणार, मी तरी काय करू. वाईट गोष्टीचा लगेच प्रचार होतो आणि चांगल्याचा फार होत नाही. आधी अजून जवळून सरतो, म्हणजे तुम्हाला लवकर लक्षात येईल. 5 किलोचा तुपाचा डबा आहे आणि त्याच्यामध्ये चमच्याभर फक्त रॉकेल टाकलं. बोला काय बोलतो, काय बोलतो. सगळ्या तुपाला कशाचा वास, रॉकेल. किती टाकलं आहे, फक्त चमचे. तूप किती आहे, 5 किलो आहे. चमच्याभर त्या रॉकेलने सगळं खराब करून टाकलं. तुमच्या लक्षात येतं. बरं आता असं करा, वाटीभर घ्या, त्याच्यामध्ये तूप टाका, येते काय वास, तुपाचा वास नाही येणार. कसला येईल, म्हणजे वाईटाचाच गौरव जास्त होतो. आज कलियुगामध्ये जर तसं विचार केला तर हेच विस्तारित होत चाललं. आज जसं विचार केला तर दूध आम्हाला घरात येतं. दूध कुठे येतं, घरात येतं. आणि ती बाटली आणायला दुकानात जायला तिथं जागेवर बसून ते विकतो आणि दूधवाला घराघरात फिरतो. सत्य विकण्याकरता दारादारात ही घराघरात यावं लागतंय. आणि खोटं नासकं पुष्कळ आहे तिथं लोक धाव देतात. ही विचित्र परिस्थिती आज कलियुगामध्ये. कलियुगाची एकंदरीत स्थिती बघितलं, कलियुगामध्ये या सगळ्या गोष्टी अत्याचार वाढतच चालतात. याला काही आवर करता येईल का, याला काही थांबवता येईल का, या गोष्टीचा विचार देवाला करता आला नाही. मग देवाने निर्णय केला काय करावं लागेल. कारण देवाने आलेल्या 2 गोष्टी सगळ्यांना माहिती आहे. देव 2 गोष्टी करता आला, कशासाठी, भक्ता राखे आणि दुर्जनाशी संवाद. देवाने आतापर्यंत 2च कामं केली. एक तर भक्ताला तरी जवळ केलंय, नाही तर दुर्जनाला मारले. एवढ्यासाठीच पहा. मी आता तुम्हाला सगळ्यांना विचारतो, राम आला कोणासाठी, एक तर हनुमंतासाठी, नाही तर रावणासाठी. कृष्ण आला कोणासाठी, एक तर अर्जुनासाठी, नाहीतर कंसाला मारण्यासाठी. यामध्ये आपण कुठं बसतो सांगा. आपण हनुमंत आहोत काय, नाही. अर्जुन नाही. मग रावण, ते पण म्हणायचं धाडस नाही. रावण नाही, तो
बरोबर की नाही? आम्ही धड रावण पण नाही, कंस पण नाही आणि मारुती पण नाही, अर्जुन पण नाही. आम्ही कोण आहोत? आता बोला ना तुम्ही. हा बरोबर आहे. मधल्यामध्ये आमचा विचार काय? या लोकांचा विचार करणं देवाच्या लक्षात आलं की आपण कुठेतरी चुकले. मी अगोदर भक्ताराखे पायापाशी दुर्जनाशी संवाद इथपर्यंत चालू. मधल्या लोकांचं काय? त्यांनी नेमकं काय करायचं याचा विचार देवाच्या मनात आला. देवाने आपल्यामध्ये सुधार केला. देवाने विचार केला आता देवपणा बाजूला ठेवायचं आणि तेच देवाचं रूप देवाने स्वतःला बदलून टाकलं. काय केलं? तोच पांडुरंग पण कसा आला? लोपले ज्ञान लोपले ज्ञान जगी ही तनेण ती कोणी अवतार पांडुरंगी नाव ठेवे. मग संत वृत्तीचा विचार केला. ज्ञानोबा कोण आहे? तर पांडुरंगाचे अवतार. मा विष्णूचा अवतार सखा
कधी कधी जीवाचं संत होणं, संतांचं संत होणं आणि देवाचं संत होणं, हे प्रकार तीन सांगतो. काय काय म्हटलं तर जीवाचं संत होणं, संतांचं संत होणं आणि देवाचं संत होणं. एक एक मुद्द्यात मी आठवतो. जीवाचं संत होणं, निळोपरायांवर तुकोबरायांचा अनुग्रह झाला नाही तोपर्यंत निळोपराय जीवदशेला होते. तुकोबरायांचा अनुग्रह झाला. माझ्या वारकरी संप्रदायामध्ये संत शिरोमणी म्हणून निळोबरायांचा उल्लेख केला गेला. या मनुष्य जीवच युनिक असलेल्या या निळोबरायांचं संत पदाला प्राप्त झाले. याचा अर्थ जीवाचं काय होणं, संत होणं. नंबर 2, संतांचं संत होणं. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा. कोण आहे जगद्गुरु तुकाराम महाराज? अवतार कोणाचा? नामदेवाचा. नामदेव महाराज कोण होते? संत. तुकाराम महाराज कोण होते? संत. म्हणजे संतांचं संत. अगोदर काय म्हणालो? जीवाचं संत. आता संतांचं संत. तसं देवाचं संत होणं हे दशा, ही अवस्था म्हणजेच आजचा अभंग आहे. जीवाचं संत आपण एक प्रमाण त्याचं दिलं. काय? ज्ञानोबा महाविष्णूचा. तसंच महाराज हे चारही भावंड सदाशिवाचा अवतार. निवृत्तीनाथ कुणाचे अवतार आहे? सदाशिवाचा अवतार, भगवान शंकराचे अवतार. ज्ञानोबा कोण आहे? महाविष्णूचा अवतार. सोपानदेव कोण आहे? ब्रह्मा सोपान तो झाला. मुक्ताबाई कोण आहे? आदिशक्ती. म्हणजे देवाचे संत होणं हे चारही भावंड या कलियुगात येणं काय कारण आहे? महाराज म्हणतात हरावया कलीचे दोष. या कलियुगामध्ये जे पापाचरण चालू आहे हे पाप थांबवायचं असेल, हे दोष मुक्त करायचं असेल तर या संतांना इथं यावं लागतं. काय पाप म्हणजे नेमकं काय या गोष्टीचा विचार करू. तुमचं माझं येणं कशा बोलायला? पाप पुण्य करोनी जन्मा येतो प्राणी, नर देहाय बोले हानी केली. काय करू नये बाबा? पाप आणि पुण्य. म्हणजे इथं बसलेला कुणीही असं म्हणू नये मी पापी आहोत म्हणून चालू. हे कशासाठी? केले कर्म झाले, त्याची भोग आले, चांगले भोग आले तर समजायचं काहीतरी पुण्य केलं.
काही वाईट झालं तर आपलेच पाप आहे समजा, आपलेच पाप आहे. मी कधी कधी सांगत असतो हे पाप आपल्याला सोडून जात नाही बरं का. गाईच्या वासरासारखं आहे, प्रामाणिक आहेत पाप आपल्याशी. तुम्ही जरी आपण त्या पापाशी प्रामाणिक नसलो तरी पाप आपल्या बरोबर प्रामाणिक आहे. मी याची ग्वाही देतो. पंढरपुरात गेलात ना की त्या पंढरपुरात पापाला जायला येत नाही. मग पंढरपुरात गाडी जाण्यापूर्वी ते पाप बाहेरच पंचक्रोशीच्या बाहेर थांबतं. तुम्ही पंढरपुरात राहता, 2-4 दिवस राहिले की पुन्हा घरी जायला निघालात तिथे पाप वाढ बघत असतं मला गेले कुठं. जसं गाईच्या वासराला सोडल्यावर गाईचं वासरू कुठं जातं? आईकडे जातं. कुठल्या आईकडं? बोला लवकर. याची आहे तिच्याकडंच. तसं पाप सुद्धा प्रामाणिक आहे. या जन्मात सोडलं असलं तुम्हाला मध्यंतरी तरी पुढच्या जन्मात आलं तरी ते तुम्हाला धरूनच येतं. मग लोक म्हणतात अहो तो कसं काय आमचा जन्म बदलला, आम्ही तिकडे गेलो मग आता यायला भेटा नाही पाहिजे. तुम्ही कुठेही जा. अहो साधा लाईव्ह आपण विचार करा, कल्पना करा, एखादी गोष्ट आमच्याकडनं चोरी झाली तर आमच्या CCTV कॅमेऱ्यामध्ये ती काही होतो. एवढ्या क्षेत्रामध्ये ते कॅप्चर केलं जातं आणि मग आपण जरी नाही म्हटलं तरी ते आपल्याला दाखवता येतं. लावतो व्हिडिओ दाखवता येतो. तुम्हाला काय वाटलं CCTV कॅमेरे एवढे मर्यादित आहेत? त्याचे TV एवढे कॅमेरे आहेत ना कुणाचे? त्या वरच्या चंद्रगुप्त तुम्ही काय कुठं करता? तुम्हाला वाटत असेल काळोखात केले उजेडात केले कोणी नसताना केलंय, काही नाही. त्याचे TV कॅमेरे सगळीकडे लाईव्ह आहे, लाईव्ह. त्यामुळे मी पाप केलं नाही असं म्हणताच येत नाही. पाप कर्मी केल्यामुळे आम्हाला यावं लागतं. अर्थात याच पापाचरणाला नष्ट करायचंय. पाप म्हणजे नेमकं काय हा माझा मुद्दा होता, तिथे येतोय. पाप म्हणजे काय? पाप मी करतो की न करतो असं विचार केला तर आपण केलेले कर्म पापात की पुण्यात आपल्याला न्याय निवाडा करता येत नाही. म्हणून एक अभंग प्रसिद्ध आहे, धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझ्या आपल्या हातात नाही. पाप कशाला म्हणायचं ना पुण्य कशाला म्हणायचं आपण नाही ठरवू शकत. आपल्या वृत्ती प्रवृत्तीच्या मनोवृत्तीवर पाप आणि पुण्य ठरतं. उदाहरण सांगायचं झालं तर बघा पाहिजे, एक महात्मा, तुम्ही फक्त पाप आणि पुण्य बोलायचं. एक महात्मा उन्हातून रखरखत्या उन्हामध्ये उघड्या अंगाने ध्यानाला बसलाय. मध्यानाचा सूर्य त्यावेळेला तळपतोय, अंगावरची कातडी अशी कडक झालीये आणि काळाकुट्ट शरीर झालंय आणि त्या उन्हात तो झाडाखाली बसलाय. त्या झाडाला पान नाही, फुल नाही आणि अशा अवस्थेमध्ये तो ध्यानाला बसलाय. एक गवळण होती, त्या गवळणीला वाटलं बिचारा असा तुला तापतोय. राहिलेलं उरलेलं सुरलेलं दही दूध होतं, तिनं जाता जाता अंगावर होतं. त्याला बरं वाटलं का थंडावा मिळाला तर ते दूध होतं अंगावरून गेलं खाली. आजूबाजूला मुंग्या होत्या. बोला का लोक मुंग्या अंगावर चालली. मग पाप केलं तर तुम्ही गेलं लवकर बोला. जे ध्यानाला बसलं होतं त्याच्या अंगावर मुंग्या चढल्या, त्या बरोबर करायला लागल्या, त्या चावायला लागल्या. काय झालं? तिनं काय करायचं ठरवलं होतं, काय घडलं? पाप. म्हणजे करायला गेलं पुण्य झालं पाप. चला आता दुसरं. तिथं 4 मुलं होती, कुणाचा तरी ऊस तोडून आणला होता. चावत चावत आले, अंगावर दही दूध ओतलेला माणूस कोण बसलाय? खरा आहे का खोटा आहे? ढोंगी आहे का? मग खाल्लेला ऊस त्याच्यात चोळट्या घेतले आणि त्याच्यावर मारायला लागले. त्याच्या अंगावर उष्ट फेकायला लागलं. काय झालं? पाप की पुण्य? पाप. पण चोळट्या तिथं खाली पडल्याबरोबर त्या मुंग्या सगळ्या वरून खाली उतरल्या आणि कुठे गेल्या? मग काय घडलं आता? तुम्ही काहीतरी असं बदल नका. पाप म्हणायचं पुण्य म्हणायचं आम्हाला कधीच ठरवता येत नाही. एकीकडे पाप पुण्याचा न्याय निवाडा करणं ते तितकंच महत्वाचं आहे, पण आम्हाला नाही ठरवता येत. तुमची वृत्ती मनोवृत्ती कोणती आहे त्याच्यावर आपलं पाप आणि पुण्य होतं. आमच्या मनात जर एखादी गोष्ट नसेलच आणि जर घडलं असेल तर ते पाप नाही, पण जाणीवपूर्वक केलं तर मात्र पाप आहे. म्हणजे पाप पुण्याचा न्याय निवाडा आम्हाला करता येईल का? मला म्हणाले नाही. मग पापाचा
एवढंच भाग पाप आहे का? वाईट म्हणजे पाप तर म्हणत ज्ञानोबा म्हणतात तसं नाही. पापी कुणाला म्हणायचं? ज्ञानोबाची व्याख्या सांगा. नामासी विमुख पापी नामापासून विन्मुख झालो की आपण कोण झालो? बस आता एवढं बोलून घेऊया. काय केलं म्हणजे पाप म्हणण्यापेक्षा नामाचे विन्मुख, देवाला जो विन्मुख झाला आपण पापच. मग हे पाप घालवायचे. मग पाप घालवायचे म्हणजेच काय करायचे? हे आपल्यावर झालेले दोष आहेत हे घालवायचे. मग हरी उच्चारणे जाती लयाशी गळती जळती दोषाचे शुद्ध होती. मग हे दोष आहेत, हे पाप आहेत, हे घालवायचे. मग हे घालवणार कोण? तर संत येतात आणि हे संत या मृत्यू लोकात येतात आणि आमच्याला दोषमुक्त करण्याकरता नामापासून विन्मुख झालेल्या जीवाला नामस्मरणाकडे लावतात. म्हणजे पापाचं क्षालन करतात, म्हणजेच कलीचे दोष हरण करतात. जी माणसं परमार्थ करत नाही त्यांना परमार्थाला लावतात. कसं? पंथे हाती धरी पाणी पंथे हाती धरली पाटी. संत खाली येतात आणि जगाला शिकवायचंय. मग जगाला असं शिकवता येत नाही, त्याच्या हाताला धरावं लागतं आणि त्याला शिकवावं लागतं. कसं? लहान मुलाच्या हातामध्ये पेन्सिल घ्यायची, आपला मोठ्याचा हात त्याच्या हातात घ्यायचा, याचा हात आपल्या हातात घ्यायचा आणि त्याला शिकवलं की नाही? आपल्याला लहानपणी शिकवलं की नाही? बरं, शिकवणाऱ्याला येत नव्हता का? होता, पण त्याच्या हाताला हातात धरून तो काय करायचा? शिकवायचा. त्यांना शिकायची गरज नाही, पण आपल्याला शिकवण्याकरता त्यांना शिकवावं लागतं. म्हणून असे संत जेव्हा खाली येतात ते मुख्यत्वाने देवाचे अंश असल्या कारणाने, देवस्वरूपाने असल्या कारणाने त्यांच्याकडे असलेलं सामर्थ्य अभंगाच्या द्वितीय चरणात.
भगवान श्रीकृष्णाचे गुरु सांगितलं त्यांचा मुलगा वाढला, देवाने जिवंत करून दिला, गुरु पुत्र आणला, बरोबर. त्याचे सांगितले ऋषींचा मुलगा वाढला, भगवान कृष्णाने जिवंत केलं, ज्ञानोबाने केलं. मेले माणूस भीतर उठवलेले आलो की यात्रा आणखी यात्रा चालू होती. सच्चिदानंद बाबा 4 भावंड समोर चालले होते. सच्चिदानंद वारले होते. त्यांची पत्नी सौभाग्याचं लेणं परिधान करून सती जायला निघाली. ज्ञानदेव स्वतः मुक्ताबाईंना पाहिलं, जवळ आले. आता मरणच आहे. जाता जाता संत दर्शन करावं, पायावर विनम्र अभिवादन केलं, हातातल्या बांगड्या वाजल्या. मौलीने सहज आशीर्वाद दिले, सौभाग्यवती. मुखातून शब्द आहे ती पटकन हसली, म्हणाली, महाराज हा या जन्मासाठी की पुढच्या जन्मासाठी? मौली म्हणाली, का मी या जन्मासाठी म्हणायचं तर अंत्ययात्रा ही जी समोर चालली आहे ती माझ्या पतीची आहे, मग सौभाग्यवती भव कसं म्हणता येईल? आणि पुढच्या वर्षात म्हणजे पुढच्या जन्मासाठी देत असाल तर तिथं तो चालेल का? त्यावेळेला मौली म्हणाले, कसं नाही, एकदा निघाले शब्द सौभाग्यवती थांबव म्हणे केले. अंत्ययात्रा थांबव. सच्चिदानंद बाबा काय नाव त्याचं? म्हणजे सच्चिदानंद. अरे मी सच्चित आनंद स्वरूप हात नाही. सच्चिदानंद बाबा झोपेतून उठावं तसं ते प्रेम उठून बसलं. मौलीचा आवाज ऐकला, साष्टांग बदललं झालं. मौलीला आनंद झाला. जिचा नवरा वारला होता तिला खूप सौभाग्य परत लाभलं. मौली काय इच्छा असायची? मौलीने सांगितलं, सौभाग्य तुम्हाला मिळेल, आता मात्र पत्नीराज आमच्या बरोबर आहे. संपूर्ण ज्ञानेश्वरी दिली कोणी? मुला लोकांना. शके 1272 तै टीका केली ज्ञानेश्वरे. सच्चिदानंद बाबा आदरे लेखतो जाहला. मेलेल्या माणसाला जिवंत करून काय लिहिले? परत बोला. मेलेल्या माणसाला जिवंत करून काय लिहिली? मग आता कमीत कमी बोला ना लोक, जिवंत माणसाने वाचा मरेपर्यंत. हे तुमच्या माझ्यासाठी आम्हाला वाचायची आहे ज्ञानेश्वरी. अरे आपला ग्रंथ किती महान आहे, जगापुढे दाखवणं हे पण कर्तव्य आहे. आमच्या प्रत्येकाच्या घरात ज्ञानेश्वरी असलीच पाहिजे. वाचा न वाचा पुढचा प्रश्न. मी माझ्या माता भगिनींना सांगेन, एखादी वरची साडी नका घेऊ, 280 रुपये द्या असं सोडून. 100-125 रुपयाला ज्ञानेश्वरी मिळते, पण ती घरात असलीच पाहिजे. हे त्याच्यामध्ये ज्ञानोबरांमध्ये जे सामर्थ्य आहे, जे भगवंतामध्ये सामर्थ्य आहे, ते ज्ञानोबरांमध्ये. मग प्रत्येक गोष्टीचा विचार करा. देवाने काय केलं असेल तर दगड तारली, पण दगड अशी तारली नाही. कुणाच्या हाते? नळ आणि नीर. देवाच्या हाताने तरली नाही, पण नावाने तरली म्हणून त्याचं नाव घ्यायचं.
सागरांत पाषाण तारिले म्हणून आपण म्हणायचं. रामप्रभूंनी दगड तारले असं जर म्हणत असाल तर माझ्या ज्ञानोबांनी चालविली जडविली चालविली. हे सामर्थ्य त्याच आहे, तेच देव आहे आणि तेच कोण झाले संत. म्हणून सामर्थ्य अंगे आता वागविती जगिनी भ्रांत. आता तुम्हाला आणि मला जी भ्रांत आहे ती फक्त घालवण्याचं काम आहे. तुम्हाला आणि मला भ्रांत का झाली याचं कारण आहे आपण विषयात असल्या कारणाने त्या विषयामुळे आमच्या जवळ डोळ्यासमोर ती भ्रांती स्वरूपानं सगळं दिसतं. म्हणून महाराज एके ठिकाणी प्रमाणात ना विषयोडी भुलले हे विषयामध्ये व्यस्त असल्यामुळे आम्हाला त्या विषयांवर झाल्यामुळे आम्ही याच्यामध्ये अडकलो. कशावर आहे अजून एक काकडावरतीतला अभंग आपल्याला रोजच्या पाठातला आहे. माया विघ्ने भ्रमला माया विघ्ने भ्रमला खरे खरे म्हणजे खरं म्हणजे काय गाढव खरं म्हणजे काय माया विघ्ने भ्रमला खरं म्हणजे गाढव गाढव आहे ना गाढवाला बांधत नाही. गाढवाच्या पायाला काय करतात हात फिरवतात. त्या गाढवाला काय वाटतं की मला आता बांधलं. त्याचा मित्र येतो ए चल उतरड्यावर बोलतो नाही मालकांनी सोडलं होतं ते तिथल्या तिथं फिरतो पण जात नाही त्याला बांधलेलं नसतं. तर त्याच्या भ्रांतीत असो की मला काय केलंय बांधलं. मग मालक जातो त्याच्या पायाला हात लावतो. मग त्याला वाटतं मला आता सोडलं. ते बरोबर जातं आणि पुन्हा तिथंच येतं. काय केलं त्याला बांधलं. त्याला काय केलं सोडलं. ही काय झाली भ्रांत. आता आम्ही जेवण करून आलो. जेवायला गेलो. जेवण करून अशा गल्ल्या फिरून आलो ना. जे जेवण करायला गेलं तर त्यांना विचार परत याल ना इथं असं बाहेर जाऊ का हो एवढं वाकडे तिकडे गल्ली गल्लीतून जायचं. तसं एका नवीन घरामध्ये राहिल्या गेलेले नवरा बायको दोघं त्यांनी सगळे सामान शिफ्ट करत होते. बायकोने सांगितलं एक काम करा ना जरा बाजारातून जेवणाचं काहीतरी घेऊन नये तोपर्यंत घर लागून घे. हा म्हणाला ठीक आहे मी गेलो तर परत मी इथे येणार नाही. ती म्हणाली असं काय करताय
बाहेर पडल्यावर लक्षात ठेवायचं बाबा हे घर व हे दुकान, मी इकडे डावीकडे गेलो, मी उजवीकडे गेलो, ठीक आहे म्हणतो मला जमणारच नाही, मी बाहेर गेलो तुम्ही हरवणार. ती म्हणाली अहो नाही हरवणार, ते जायला तयार नाही. बाई तुम्ही युक्ती केली, इकडे तुम्ही हरवणार नाही. कसं काय? मी तुमच्या पायाला दोरा बांधतो, तो मशीनचा दोरा असतो तो त्याच्या पायाला बांधतो. जोपर्यंत दोरा तुमच्या पायात आहे तोपर्यंत तुम्ही हरवलेलं नाही. आता हे चालायला लागलं, समजतं ना तुम्हाला? जोपर्यंत दोरा आहे तोपर्यंत तो काय म्हणतोय आहे, मी आहे. दुकानात गेला, दुकानातल्या काही वस्तू घेतल्या, तिथंच पुढं त्या डोंबारचा खेळ चालू असेल किंवा त्या सापाचा मुंगसाचा काहीतरी लुटला असेल, ते साप पब्लिकमध्ये गेले. ते पब्लिक असतानाच तो धावायला लागले, जशी घुस आल्यानंतर बघत तुम्ही अगदी तसंच झालं. पण ती घुस बिचारी जरा नाजूक होती, तिला काही चालता येत नव्हतं जास्त, त्यामुळे ती शांतपणे चालली होती. साप म्हटल्यावर कोण थांबलं? त्याचा द्वारा त्या गडबडीत तुटला. तो लागला तिथंच नाचायला, मी हरवलो, मी हरवलो, मी हरवलो. हा हरवलो होता का? तो काय म्हणतो मी हरवलो, हरवलो. अर्धा तास झाला, 1 तास झाला, आत्ता समोर असलेल्या दुकानातून यायला एवढा वेळ लागतं का? म्हणून बायको बघायला तिथं गेली शोधायला, हे रस्त्यावर मी हरवलो, मी हरवलो. आता हे हरवलं नाही, पण ती भ्रांत आहे ना, हरवलं. हरवलं म्हणून बायको आली, हो काय चला घरी, नाही मी हरवलो. अहो बरं झालं तिनं येताना तो धागा घेऊन आली, त्याच्या पायाला परत गाठ मारली आणि सांगितलं हे बघा मी अजून तशीच दोरा आहे. नाही म्हणजे मी आहे. ही काय आहे? भ्रांती. प्रत्येक कर्तव्यामध्ये कुठेतरी आमची भ्रांतच असते. बैलगाडीच्या खालून चालणाऱ्या कुत्र्याला सावलीतून चालतो, पण त्या कुत्र्याला काय वाटतं? गाडी मी ओढतोय. ही ती कुत्र्याची काय आहे? भ्रांत. गाडी मी ओढत नाही, गाडी बैल ओढतोय, पण त्याला काय वाटतं? मी ओढतोय. मित्र बोलवतोय ये इकडं, नाही एवढी गाडी न्यायची. अरे तू कुठं गाडी चालतो? तू त्या गाडी घालून चालतोयस, पण आपल्याला काय वाटतं? भ्रांत. आज आपण म्हणताना सुद्धा बरोच वेळेला बोलतो मी आहे म्हणून सत्ता आहे. ही काय आहे? भ्रांत. मी आहे म्हणून घर आहे. एक पोरगा एक बाप आपल्या पोरासमोर नेहमी म्हणायचं कार्ट्या मी मेल्यावर तुझं कसं होईल, मी मेल्यावर तुझं कसं होईल. ते कार्ट्या लहान होतं तोपर्यंत ऐकून घेतलं. मोठा झाला, 25 वर्षाचा झाला, चांगला ग्रॅज्युएट झाला, चांगली नोकरी लागली, तरी बाप तेच वाक्य बोलायचं मी आहे, मी मेल्यावर तुझं कसं होईल. आता तरी सुद्धा संस्कारित असल्यामुळे तो बापाला प्रत्युत्तर करत. आता त्याचे 2चे 4 हात झाले, म्हणजे बायको घरात आली. बायकोच्या समोर सुद्धा बाप तेच वाक्य बोलतोय काय? मी मेल्यावर तुझं कसं होईल. म्हणजे मी मेल्यावर तुझं कसं होईल ही त्याची काय आहे? हे कबूल केलं म्हणून बरं. ही काय आहे? भ्रांत आहे. बरं ही भ्रांत आहे. त्या मुलांनी शेवटी उत्तर दिलं बाबा का चिंता करतो, आजोबा गेल्यानंतर तुमचं जसं झालं ना तसंच माझं होतं. त्यांनी उत्तर वेगळं दिलं नाही, पण दिलं ते असं साक्षीपणा दिलं. चिंता करू नका, कुणापासून जग थांबत नाही हो. ही आपली फक्त भ्रांती आहे, माझ्याशिवाय होणारच नाही या भ्रांतीत आज माणूस आहे आणि त्यामुळे त्याचा परिणाम. अजूनही भ्रांत तुम्हाला पटकन सांगतो विनोदाची. म्हणून थोडंसं एक माणूस घाई गडबडीत आला, बायकोने आल्याने त्यांना पाणी दिलं. पाणी दिल्यावर त्यांनी घटाघटात पियालं आणि तो ग्लासात बघायला लागला, खाली वर बघायला लागला. बायकोने काय झालं? मी पाणी होते आतमध्ये. कशा तुम्हाला कळली नाही? मी पियालो पटकन घाई गडबड, तू दिलास आणि मी पियालो. ते पाल पोटात गेले. ती म्हणाली कशी काही? मी फिल्टरमधनं दिले आणि ॲक्वामधून पाणी दिले. ॲक्वाचं नळ लहान असतं, तर त्यातून पाणी दिले. त्यातून पाल कशी येईल आतमध्ये, बाहेर कशी येईल? नाही, तो म्हणतो मी बघितलं, मी खोटं बोलत नाही. पाल आत होती, पाणी पिऊन झाल्यानंतर ती पाल मला दिसली नाही. याचा अर्थ पाल कुठे गेली?
काय झाली माहिती काय, त्याला खरंच वाटलंय पाल काय झाली पोटात गेली. कारण पाल कशी आहे बोलत चला तुम्ही, पाल कशी आहे विषारी आहे. किती विषारी आहे सांगू तुम्हाला. विंचू आहे ना विंचू, त्यांनी जर एखाद्याला दंश केला ना तर माणूस दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण असला विंचू जर खालून रस्त्याने म्हणजे तिथं चालला आणि पालीने जर बघितलं, भिंतीवरला पाल खाली येते आणि विंचवाला गिळंकृत करतो. म्हणजे विंचवाचं विष पचवण्याची ताकद कुणाकडे बोला लोक. अशी पाल जर भिंतीवरनं चालताना जर खाली पडली, खाली जर कोंबडी असली, बोला बोला लोक, ती कोंबडी कुणाला खाते. म्हणजे विंचवाचं विष पाल पचवते, पालीचं विष कोंबडी पचवते. आता सगळं पुढचं कीर्तनातच. आता कोण विषारी आहे तुम्हीच बघा. का सांगायचं आहे मला फक्त. पाल पोटात गेली, लागला गडबडा लोळायला, उलट्या व्हायला, ताबडतोब डॉक्टरकडे गेली, ट्रीटमेंट सुरू केली. 15-20 हजार रुपये खर्च केला, ॲडमिट केलं 2 दिवस. पाल काय पोटातली गेली, सोनोग्राफी पाहिली, कशाचं काही. 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, बिल वाढला. शेवटी घरी आणलं. तो डॉक्टर म्हणाले बघा एवढे दिवस काही तुम्ही जर झालं असतं विषारी तर लगेच परिणाम झाला असता, पण मी अँटीडोट ऑलरेडी दिलेला आहे, तुम्ही काही चिंता करण्याची गरज नाही, तुम्ही निश्चिंत जा. हा म्हणाला नाही, पाल काही निघाली नाही. कारण मी बघितली ती वरून पण नाही आणि खालून पण नाही. खात्रीने त्यांनी सांगितलं म्हणजे पाल ती आहेच, असलीच पाहिजे. त्याचं काय मन बसेल थांबेना. शेवटी त्यांनी दुसऱ्या डॉक्टरकडे नेण्याचा प्रयत्न केला, चांगल्या मोठ्या डॉक्टरकडे नेलं. पालीचं काही सुगावा लागली. आता तुम्ही म्हणाल काय घेतलं होतं तर ते सांगून जातो आधी तुम्हाला. त्यांनी जेव्हा पाणी प्यायला घेतलं तेव्हा ती पालवरती भिंतीवर होती. बोला ना पाण्यात काय पडलं होतं त्याचं प्रतिबिंब. पाणी प्यायल्यावर बिंब जे पडायचं पाणीच नाही, तिथं आता पाल दिसेल का. म्हणजे पाल पोटात गेली होती का, तर त्याला काय वाटलं पाल पोटात गेली. बरेच उपचार झाले, काही परिणाम होत नाही. पैशावर पैसा खर्च व्हायला लागला, अशी तब्येत बारीक झाली. कुणीतरी सांगितलं हे बघा हे आता हे सोडा बाकी आयुर्वेदिक काहीतरी औषध होतं आहे. काही प्राणी मात्रांवर बरेच आहे. कुत्रा चावलेले माणसं आमच्याकडे गावठी औषध दिलं जातं, काही घ्यायची गरज लागत नाही. गावठी औषध घेतलं तर कुत्र्याला चावलेलं तर सुद्धा ते विष उतरतं. जालिम आहे कदाचित आपल्याकडे. चला म्हणजे खोपोलीला ते उंबरे नावाचं गाव आहे, तिथं जालिम औषध देतो. एक आदिवासी चला त्याच्याकडे. त्या आदिवासाकडे गेला. 15 दिवसाची ट्रीटमेंट त्याला सगळं वाचून दाखवली, त्याला ऐकवली. त्यांनी सांगितलं काही काळजी करू नका, बसा. त्याचे हातात घेतले, त्याची नाडी बघितली आणि सांगितलं पाल आहे. तो म्हणतात याला म्हणतात डॉक्टर. हे एवढी बिवडी काय कामाचं नाही का. म्हणे डॉक्टर तुम्ही कसं ओळखलं ते सांगा. हे बघा म्हणे मेंढ्याला तुमचे 72 फुटे पडायला पाहिजे, ते पडतायत 76. म्हणजे 4 पालीचे आणि 72 तुमचे. असं म्हटल्यावर त्याला खरं वाटलं. काही नाही, हे औषध देतो मी, आता तुम्ही काही काळजी करू नका, निश्चिंत झोपा. आज हे औषध घेतलं की पाल उद्या पोटात मरून पडेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 4 बिस्किटं खाऊन या, पाल पोटातून मी बाहेर काढेल. आलीच पाहिजे. 15 दिवस डोळ्याला डोळा नव्हता लावला. त्या औषधाचं पाणी प्यायलं आणि जो झोपलाय सकाळी उठला 4 बिस्किटं खाल्ली. दवाखान्यात म्हणजे त्या डॉक्टरकडे आला, त्यांनी परत एक पातळ औषध दिलं, ते प्यायलं. आता त्यात मीठ टाकलेलं पाणी होतं. ते मिठाचं पाणी प्यायल्यामुळे ते साखर आतमध्ये ते चहा असं उलटी झाली. उलटी झाल्याबरोबर उलटी करता करताच त्या वैद्यांनी रबराची पाल त्यात टाकली, लांब अशी काठी घेतली, तिला हलवलं. हे बघा ही पाल तुमची बाहेर आली, आता तुम्ही मोकळे झाले.
बरा झाला ना तो माणूस. काय केली होती पोटात? बोला ना लोक. आली नव्हती. कशाला होता तो? भ्रांतीत होता. पाल पोटात गेली ही त्याची काय आहे? भ्रांत. तशी बरीच माणसं आहेत. अजून कशात आहेत? आता ज्यांनी त्यांनी तपासून घ्या मी कुठल्या भ्रांतीत आहे ते. अशा वेगवेगळ्या भ्रांती आहेत. पण ही भ्रांत हे संत आपल्याला यातून बाहेर काढतात आणि यातून मोकळे करतात. आपली भ्रांत काय? हे जग माझ्यामुळे चालतं, भ्रांत काढून टाका. मी आहे म्हणून जग आहे, भ्रांत काढून टाका. मी गेलो तर हे संसार जग काही नाही, भ्रांत काढून टाका. मग काय? तुम्ही भक्ती करा. मग ती भक्ती करण्याचा आदर्श दाखवलं पाहिजे. मग यज्ञराचरती श्रेष्ठ तत्त्वदेव तरोजना वडील जे जे करते त्या नाम धर्म ठेवती येते आचरती सामान्य सकळ. मग संतांनी ती भक्ती कशी करायची यासाठी भक्तीचं लेणच अंगीकृत केलं आणि जगापुढे प्रदर्शन केलं. अभंगाचं तृतीय चरण. भक्तीचं लेण आहे. कुठलं? बाहेर वेगळं, आतमध्ये वेगळं. बाहेरचं गोपीचंदन ओटी तुळशीच्या माळा हार मिरविते गळारे हे भक्तीचं लेण आहे. हे भक्तीचं काय? ऊर्ध्वपुंड भाळ कंठी शोभे माळ हे भक्तीचं लेण आहे. म्हणून वारकरी संप्रदायातला वारकरी त्याच्या कपाळाला बुक्का टिळा गंध गोपीचंदन असलाच पाहिजे. लेणं आहे. अंगावर तुळशीची माळ असली पाहिजे. लेणं आहे. जशा महिला वापरतात मंगलसूत्र तसं वारकऱ्याच्या जवळ काय? तुळशीची माळ हे लेणं आहे. हा शृंगार आहे. म्हणून अशी शृंगार करणारे जगामधले संत या मृत्यूलोकामध्ये येतात. या जगामध्ये मुखामध्ये नामस्मरण हे सुद्धा भक्तीचं लेण आहे. सतत भगवंताचं नामस्मरण करणं हे लेण आहे. म्हणून तोंडामध्ये देवाचं नाव असणं इतक्या याच्यासारखं दुसरं लेणं अलंकार अजूनही जगात निर्माण झालेलं नाही. आणि सतत नामस्मरण करणारे संत आहेत. म्हणून भक्ती लेण लेणोनी विचरती माया लागली या गाधवी माईवर जर जगायचं असेल तर हे अलंकृत तुम्ही घातलेच पाहिजे. आणि तरच आपल्याला त्या देवत्वाचा तो सिद्धांत आपल्याला लागेल. आता ते संत आहेत. असे संत यावर तुम्ही विश्वासच ठेवा, संदेह ठेवू नका. अभंगाचं शेवटचं चरण.
विश्वास दर्शवू नका. संत हे देवाचे प्रतीक आहे. संत हेच देवाचं एक रूप आहे. या संतांचंच आपण पूजन करा, या संतांची सेवा करा. संतांची सेवा केली की देवाला प्राप्त होते. तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. तुका म्हणे त्यांची केली पावे सेवा. मग ती सेवा आपण करावी एवढंच त्याचा प्रांजळ विचार आहे. एका सांप्रदाय नियमानुसार हाताने काय पंढरपूरचं चिंतन 5 मिनिटं सेवा संत ढोबार संत सेवा याची देवा उत्तम. निळामणे संदेह नाही यावरती काहीतरी सत्य. आपण याच्यावर विश्वास ठेवा, कारण ही संदेह न करण्यासारखंच आहे. आता या ठिकाणी कलियुगामध्ये भगवान परमात्म्याने स्वतःला बाजूला ठेवले आणि संतांना मोठे पण दिले. म्हणून एका अभंगाच्या चिंतनामध्ये आपल्याला सगळ्यात साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियुग. आता लक्षात आलं. देव थोर जाणा, देव थोर जाणा नाही, काय साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियुग. कलियुगामध्ये प्रताप जर महिमा पडत असेल तर संतांचा. आता लक्षात असू, रामाची मंदिरं जास्त आहेत की मारुतीची? मारुतीची मंदिरं जास्त आहेत. रामानं स्वतःला झाकून ठेवलं आणि मारुतीला पुढे, बरोबर की नाही? म्हणजे संतांचं महात्म्य वाढवावं ही देवाची इच्छा आहे. लक्षात घ्या, सगळ्यांनी लक्षात घ्या. देवाने आपल्या आधी संतांना मोठं केलं. पांडुरंगाचं नाव असं घेत नाही. पांडुरंगाचं नाव कसं घेतो आपण? पुंडलिक. पहिलं नाव कोणाचं? पुंडलिक. पुंडलिकाचं. नंतर श्री विठ्ठल किंवा हरी विठ्ठल. नंतर पहिलं नाव पुंडलिक. कृष्ण राधा, कृष्ण राधा असं म्हणतात. पहिलं नाव काय? हा, राधा कृष्ण. राधा भक्त आहे. मग भक्ताला मोठे पडले.
जगामध्ये कलियुगामध्ये फक्त भक्त सर्वश्रेष्ठ आहे, संत सर्वश्रेष्ठ. आणि संतांना दिलं की देवाला प्राप्त होतं. साधं उदाहरण एक पटकन सांगतो, माहिती असेल तरी एकदा ऐकून. जेवणाची पंगत होती, लाडू आले होते, वाटली सगळ्यांना वाटली. सगळे जेवण झाले होते, अगदी आचार्य भक्त होते, ते वाटली वगैरे ते शिल्लक असते, आटपलं होतं. एवढ्यात एक लहान मुलं रडत आलं, आई त्याला घेऊन. त्या संयोजकांनी किंवा त्या कार्यकर्त्यांनी विचारलं, काय झालं, काय बाळ काय रडतं? काय नाही म्हणे, घरात सोन्यासारखं केलं, पण ह्या पोराला इथंच जेवायचं. मी जेवू द्या, प्रसाद आहे देवाचा, देव आणत आहे. इतकंच नाही, तुम्ही पण बसा, तुम्ही पण बसा, प्रसाद आहे तो देवाचा, बसा. दोघे जेवायला बसले, माय आणि लेकी दोघे जेवायला बसले. सगळे पदार्थ व्यवस्थित, फक्त लाडू एकच होते. लाडू एकच शिल्लक, पानं वाढली. कसं द्यायचं आता बोलावलं होतं. हां अर्धा बोललं इकडं अर्धा बरोबर ना. माणूस जेवायला बसल्यावर आपल्या ताटात बघतो का शेजारचं, आणि बोलून चालून त्या बाईला वाढले. काय म्हणेल, हे जे अखंड हरिनाम सप्ताह करतात ना आदिनाथ संप्रदाय मंडळ, त्यांच्या लोकांना एक एक लाडू, पाहुण्यांना अर्धा अर्धा. पंचनामा करील मध्ये दुसरं शाण होतं, अरे मग असं जर बोलत असेल तर लाडूच वाढू नका तिला. हा त्याच्यापेक्षा बाद निघाला, हे तर अर्धा तरी द्यायला निघालं. तर दुसरा म्हणतो देऊच नका. तिसरा म्हणाला थांबा, इकडा एकच लाडू आहे द्यायचं. मोठा तो कवर होता ना ज्याच्यामध्ये लाडू करले होते, तो बाकीलाच आणला. आईच्या पुढ्यात लाडू ठेवला, तसा पुढे गेला, परत मागे वळून आला. आईच्या पत्रावळीतला लाडू उचलला आणि पोराच्या पुढ्यात ठेवला. बोला, बसलेल्या आईला वाईट वाटलं असेल ना. वाटलं असेल तर ती सावत्रच असली पाहिजे, ती असू शकत नाही. काय म्हणाले असेल आई, बोला ना पटकन बोला, काय म्हणाले असेल. मला नाही मिळालं तरी चालेल, मग जर देखायला मिळालं ना तरी माझं थोडं अगदी तसंच आहे. आता या जगामध्ये देवाला दाखवायचं आणि साधूला जेवायला घालायचं. आता तरी कळलं, लाडू कुणाला दाखवायचा, द्यायचा कुणाला, हा. संत जेवला, पोरगा जेवला, आई तृप्त, साधू जेवला, देव तृप्त. म्हणून तुकाराम म्हणे, संत सेवा हेची सेवा. तुम्ही गुरुबा काकांच्या उत्सव करताय ना, आज त्यांच्या पुण्यतिथीचं जे पदरात पडलेलं पुण्य आहे, देव तुम्हाला भरभरून देईल. का? देवाचे लाडके भक्त आहेत. अरे ज्या लाडक्या भक्तासाठी देवानं वीट सोडली आणि कुठं आला, गुरुबा काकाच्या इथे कशाला मडकी घडवायला, माती मळायला. देव जर त्याची सेवा करतोय तर आम्हाला सेवा करताना लाज का वाटत. तुका म्हणे, संत सेवा हेची देवा, उत्तम झाली वाङ्मय पुष्पांजली आहे. त्याच्या समर्पित वाणीला पण ज्ञानोबा माऊली तुकाराम,
विश्वाच्या परिवर्तनाकरता तुम्हाला मला संतांजवळ जाणं गरजेचं आहे. म्हणून या कलियुगामध्ये तुम्हाला आणि मला बदलण्याला कारण जर कोण असेल तर संत. वाल्याचा वाल्मिक झाला, कोण आलं, कोण भेटलं, नारद. नारद कोण आहे, संत. संत भेटल्याचा डाकू, दरोडेखोर. पण या विश्वाचा एक कथाकार घडला, लिहिले रामायण. काय अधिकार आहे. मग संत कधी कसे परिवर्तन करतील सांगता येत नाही. अहो ज्यांना ज्यांना स्पर्श झाला ना त्यांचे त्यांच्या समाधी झाल्या ना. आज चाललेली जडभिंत आहे ना आळंदीमध्ये. रेड्यामुखी वेद बोलविला त्या रेड्याची आळ्याला समाधी आहे ना. ज्या खांब्याला नुसतं टेकून ज्ञानेश्वरी गायली गेली, म्हटली गेली, वाचली गेली, सांगितली गेली, तो नेवाशाला खांब्याचा मंदिर आहे. अहो संतांच्या संगतीत राहिलं तर देवपणा येतो. म्हणून ज्ञानेश्वरी वाचा, तुकाराम गाथा वाचा, भागवत वाचा. देवत्व आपल्याला येईल, आपल्याचे विकार बाजूला होती. यासाठी फक्त संत कार्य करतात, त्यांचं गर्जन करा. वाङ्मयीन सेवेला मी ते पूर्ण विराम देतो. आपल्या सर्वांच्या पवित्र चरणाला प्रणिपात करतो. लहान ठेवणे मोठा घास केला असेल तर क्षमा याचना करतो. करगिरी तैसी केली कटकट वाकडे कुणी देवजाणी. जय विठ्ठल जय जय सेवा प्रकाश महाराज पाचवाडे यांची झालेली आहे. त्याचप्रमाणे आजची कीर्तनाची सेवा आपल्या सर्वांचे, आमचे सर्वांचे लाडके असले हरिभक्तपरायण मारुती महाराज कोरटकर आपल्याला माहीत असेल किंवा नसेल, परंतु त्यांना मथुरा येथे दीनदयाळ शर्मा यांनी डॉक्टरेट म्हणून पदवी दिलेली आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये त्यांनी प्रगती केलेली आहे. सर्व ठिकाणी त्यांचं नाव लौकिक आहे कोकणामध्ये. तसेच आपल्याला अजून माहीत नसेल, जेव्हा अयोध्यामध्ये लालाची प्राणप्रतिष्ठा
संस्था होती तेव्हा त्यांना मुख्य महाराजांचं त्यांना आज आमंत्रण होतं VIP मध्ये आणि कीर्तनही झालं. असे असणारे आपले लाडके हे आपल्याला लाभतात का तर आमचं 31 नंबर दिंडी मंडळ वारीचं प्रेम. त्यांच्या वडिलापासून वडील वारी करत होते, 36 वर्षे वारी केली. त्यांच्या मागे हे 10 वर्ष वारी केली. त्याच्या पाठीमागून बदल त्यांचा भाऊ तो वारी आमच्या वारीकडे चालतो. म्हणून त्यांची परंपरा जी आहे तिने सोडलेली नाही. म्हणून जे प्रेम आहे ते प्रेम तिने ठेवलेलं आहे. किती देतात काय देतात ते कधी पाठीमागून बघत नाही. पण प्रेमासाठी आज एवढी मोठी व्यक्ती कारण तरुण आहे आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि आपल्या वारकरी संप्रदायाची धुरा आज सर्व महाराष्ट्रामध्ये फिरते आहे. नवे नवे उत्तर प्रदेशामध्ये आपला झेंडा घेऊन गेले म्हणून त्या ठिकाणी आले. म्हणून आपल्या संप्रदायातर्फे तर त्या गुणीजनातर्फे आम्ही त्यांचं आणि अभिनंदन करतो. अशीच त्यांची उत्तर हो काही परमेश्वराची प्रार्थना करतो. त्याप्रमाणे आजचे भजन आहे आणि महाकाली पाराधी भजन मंडळ अनंत आळवेकर बुवा आणि त्याचप्रमाणे उद्या मुख्यमध्ये दिंडी आहे 4 ते 6 सर्वस्व महिला मंडळाने पुरुष मंडळाने आपल्या परिधान वेशेमध्ये यायचे साडी नऊवारी साड्या नेसून कळशी घेऊन. त्याचप्रमाणे उद्याची कीर्तन सेवा आहे हरिभक्तपारायण संजय काळे महाराज त्यांची जी आजची सेवा होती उद्याची सेवा होती ती गेल्या वर्षी तारीख घेतलेली कीर्तनामध्ये. तेवढे दरवर्षी तारीख घेत जावा यावर्षी मी पुढच्या वर्षी येत नाही त्याप्रमाणे तारीख घेतलेली आहे. त्याला कोणाला शिरा द्यायचा असेल तिने आपल्या मठामध्ये सोय केलेली आहे आणि तिने